जनावरांना खायला म्हणलं तर मका घासाचे 5 प्रकार आहेत माझ्याकडं. सुपर नेपियर आहे, परत अमेरिकन रेड अमेरिकन म्हणून एक सुपर नेपियर आहे, हाफ रेड थायलंड म्हणून एक प्रकार आहे, 4G बुलेट आहे, स्मार्ट नेपियर आहे. असे 5 प्रकारचा आपला घास एकत्र आहे. त्याच्यानंतर आपण सुक्का चारामध्ये जर अडचण आली, आमचा भाग दुष्काळी असल्यामुळे सुक्का चारामध्ये अडचण आली तर आपण एक कडबा, जे ज्वारीचा आपण सुकवलेला कडबा म्हणतो, ते आपण स्टॉक करून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये आपण आज जर विचार केला तर 150 लिटर दूध आपण काढतोय. म्हणजे हे फक्त कोणत्या पेंडीच्या वगैरेच्या जीवावर नाही, आपण फक्त कंटिन्यू बार्लीच वापरतो. बारमाही बार्ली आपल्याकडे अवेलेबल असते. बर म्हणजे की तुम्ही पशुखाद्य वापरतच नाही? पशुखाद्य कोणत्याही प्रकारचे वापरत नाही. फक्त ज्या वेळेस आपली गाय ड्राय होते त्यावेळेस ट्रान्झॅक्शन फीड, मग तुमचं कारगिल असू द्या, अमोलचा असू द्या, कोणते आपल्याला ज्या वेळेस वाटेल हे कंपनी घ्यायची त्यावेळेस आपण फक्त ट्रान्झॅक्शन फीड 2 महिने वापरतो. म्हणजे गाय ड्राय झाल्यानंतर ना तिथून कंटिन्यू दुधावर ज्या वेळेस गाय येते त्यावेळेस आपण कंटिन्यू बार्ली हा प्रकार वापरतो. एका गायला साधारण सकाळी 5 ते 6 किलो बार्ली, साधारण 20-25 लिटरच्या रेंजमध्ये गायला 5 ते 6 किलो, आणि जर 30+ गाय असेल त्या हिशोबाने आपण जवळजवळ 7-8 किलो बार्ली वापरतो. आता बार्ली वापरायचा फायदा असा आम्हाला झालाय की आज बरेच ठिकाणी गोटे लॉस मध्ये जातात वगैरे असं चर्चा मला पण भरपूर लोकांनी सांगितले. पण मी आज जवळजवळ माझ्या वडिलांनी 15 वर्षापूर्वीपासून बार्ली चालू आहे, ते वापरतात. आम्हाला अजून ह्याच्यापासून काही ड्रॉबॅक किंवा काही लॉस झाला असा विषय झालेला नाही. आज बार्ली क्षेत्राचा जर हिशोब घेतला तर बार्ली आपल्याला 11 रुपये किलोनी भेटते. तीच जर पेंड कोणत्याही कंपनीची पेंड घ्या, साधारण एक मिनिमम 25 रुपये किलो पडते. 1 किलो पेंडीपेक्षा तुम्हाला 3 किलो बार्ली त्या रेटमध्ये आपल्याला 3 किलो बार्ली येते. तुम्हाला बार्ली जर जास्त टाकली, तुम्ही 1 किलो पेंड टाकली आणि बार्ली 3 किलो टाकली तर जनावरांचं प्रमाण जे आहे खाण्याचं प्रमाण वाढतं, आणि प्लस तुम्हाला जर चारा, हिरवा चारा किंवा ड्राय मटेरियल लागतं हे कमी प्रमाणात लागतं. कारण तुम्ही बार्ली पेंड जिथे 1 किलो ठेवणार आहे तिथं बार्ली ऍट ए टाइम 3 किलो जाते तुमची. अशा प्रकारे आपण बार्लीवरच टोटल 150 लिटरचं कलेक्शन ह्या गोट्याचं आहे, युनिट 1चं. आणि युनिट 2 आपण बनवलेला आहे, पण युनिट 2 मध्ये आपण जास्त मार्गदर्शन ह्याच्या फोकस ह्याच्यावरती केलाय की त्या ठिकाणी फक्त कालवडी संगोपन बऱ्यापैकी जास्त आपण ठेवलेले आहेत. कालवडी